नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, बँक ऑफ बडोदा याचं एक नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. अप्रेंटिसचं हे नोटिफिकेशन आहे आणि ज्याला जॉबची खूप आवश्यकता आहे आणि या जॉबच्या माध्यमातून तो आपला जो खर्च आहे तो काढू शकतो, अशा सगळ्या कॅन्डिडेटसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण या बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे जे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे, त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत की याला अप्लाय कोण करू शकतं, वयाची अट किती आहे, जागा या 2700 म्हणजेच 2700 इतक्या जागा आहेत. परंतु या ज्या वॅकन्सीज आहेत या पूर्ण इंडियातल्या आहेत. त्यात महाराष्ट्रात जागा किती आहेत, कॅटेगरी निहाय जागा कशा असणार आहेत आणि क्रायटेरिया याच्यासोबतच याचा एक्झामचा पॅटर्न म्हणजे एक्झाम जी होणार आहे ती कशी असणार आहे, आपण या सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि सोबत ही जी PDF मित्रांनो आहे हे बोर्डेजच्या टेलिग्राम चॅनलवर आहे, याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ऐका आणि काही डाऊट्स असतील तर डाऊट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला पण विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. चला बघूया मित्रांनो, बँक ऑफ बडोदाची ही जी जाहिरात अप्रेंटिसशिपची आहे ही याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, सगळ्या बँकिंगच्या परीक्षेसाठीची जी नवीन बॅच आहे बोर्डेज करिअर अकॅडमीची ही 3 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो आणि ही सगळी टीम बोर्डेज करिअर अकॅडमीची मागच्या 25 वर्षापासून सातत्यानं हे कोचिंग मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची टीम ही देते आहे. आपणही ही बॅच जॉईन करू शकता. डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर, हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. आपण तिथनं सगळी डिटेल माहिती घेऊ शकता. आता बघूया या जाहिरातीची संपूर्ण माहिती. मित्रांनो, लास्ट डेट या ॲप्लिकेशनची आहे 1 जानेवारी 2025 आणि सुरुवात कधी होणार आहे तर 11/11/2025. ठीक आहे, हे थोडक्यात आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. 11 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2025 ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे. आजपासून सुरू झालाय, ही 1 डिसेंबर त्याची लास्ट डेट आहे. ठीक आहे, पुढे आपण मित्रांनो बघूया. आता याच्यात अप्लाय करताना कोणत्याही कॅन्डिडेटला एकाच स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये अप्लाय करता येईल, हे इथं लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. फक्त कुठल्या तरी मी एकापेक्षा जास्त स्टेटमध्ये अप्लाय करू शकतो का तर अजिबात नाही. ठीक आहे, जाऊया पुढे मित्रांनो, पुढे जाऊया. आता याच्यात बरेच इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्याच्यावर फार डिस्कशन न करता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती असेल तर काय असेल तर मित्रांनो कुठलेही डिग्री असणारा कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो आणि ही 12 महिन्याचं जे आहे ते ट्रेनिंग मित्रांनो, म्हणजे थोडक्यात 12 महिन्यासाठीचं तुमची जी हे सिलेक्शन जे आहे ते 12 महिन्यासाठीचं असणार आहे. वय मिनिमम 20 वर्ष आहे, मॅक्झिमम 28 वर्ष इतकं मित्रांनो असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता या सगळ्या वॅकन्सीज तर 2700 आहेत, पण मग आता महाराष्ट्रात पर्टिक्युलरली मी महाराष्ट्राबद्दल बोलेल तर महाराष्ट्रामध्ये याच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या नेमक्या किती आहेत तर त्याच्यावरही आपण थोडं फोकस करूया. तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या ज्या जागा आहेत या महाराष्ट्र बघा इथे दिसतोय 297 इतक्या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये SC कॅटेगरीच्या 34 इतक्या वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, 34 इतक्या वॅकन्सीज आहेत. STच्या 36 आहेत. OBC 138 आहे. बघा मी परत एकदा याला आपण मेन्शन करूयात व्यवस्थित. महाराष्ट्र सगळ्या वॅकन्सी 297, SC कॅटेगरी जे आहेत ते 34 म्हणजे 34 जागा आहेत. STचे 29 आहेत, OBCच्या 92 आहेत आणि 113 इतक्या जागा या अनरिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो या आहेत असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे बघूयात. आता याच्यामध्ये
येस, आता इथे सगळं क्लिअर आहे की इकडे तुम्हाला एकाच याला अप्लाय करता येणार आहे एका स्टेटमध्ये, मी आधी सांगितल्याप्रमाणे. आता जर समजा मिनिमम आणि मॅक्झिमम एजच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नाहीये, पण जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात, म्हणजे इफ यू आर इन कॅटेगरी दॅट इज इन शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब, तर 5 वर्षाची वयामधनं सूट मित्रांनो आहे. ओबीसी असेल तर 3 वर्षाची याच्यामध्ये सूट असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता बघा याच्यामध्ये सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे की अप्लाय करताना तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे, डॉक्युमेंटची टाईप दिलेली आहे, फॉर्मॅट आणि त्याची साईज पण मित्रांनो याच्यामध्ये दिलेली आहे. आता याचा एक्झामचा पॅटर्न कसा असेल ते आपलं बघणं खूप महत्त्वाचं आहे, ते समजून घ्या मित्रांनो. बघा ऑनलाईन एक्झाम होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येते का त्याची पण एक टेस्ट आहे. थोडक्यात 3 स्टेजमधनं जावं लागणार आहे. एक आहे ऑनलाईन एक्झाम, दुसरी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि थर्ड आहे टेस्ट ऑफ यु नो दॅट की लोकल लँग्वेज. ठीक आहे, त्या स्टेटची. आता 4 सेक्शन मित्रांनो याच्यामध्ये आहेत नेहमीप्रमाणे. जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस जे आहे ते 25 मार्क आहेत, 25 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हे मिक्स आहे. 25 प्रश्न आहेत, 25 मार्क आहेत. त्यानंतर कम्प्युटर नॉलेजवर 25 प्रश्न, 25 मार्क्स आहेत. जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन, 25 मार्क्स आहेत. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स 100 आहे. 60 मिनिट इतका वेळ मित्रांनो असणार आहे. आता सेपरेट अलॉट काही केलेलं नाही आहे IBPS सारखा, सगळ्यांचं मिळून 60 मिनिटं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मीडियम ऑफ टेस्ट हिंदी और इंग्लिश आहे आणि बाकी इंग्लिश तर इंग्लिशमध्येच आहे. हे पुन्हा पुन्हा काही सांगायची गरज मला आहे असं मला काही वाटत नाही. आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर. निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये नाही आहे. आणि मिनिमम मार्क्स जे ॲग्रीगेट फॉर SC ST OBC PWD कॅन्डिडेट 5% रिलॅक्सेशन अवेलेबल candidates are required to score minimum qualifying marks on aggregate will be decided. ठीक आहे, आता हे सगळं मिनिमम क्रायटेरिया दिलेला आहे सिलेक्शनचा, तेवढे जर मार्क्स असतील आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात, SC मध्ये आहात, ST मध्ये आहात, तर त्या मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये जर तुम्ही असाल तरच मित्रांनो तुम्ही या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि लोकल लँग्वेजेससाठी तुम्ही क्वालिफाय म्हणजे होणार आहात पुढे. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलचं सगळं इन्फॉर्मेशन मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे. एक्झाम कधी होईल तर याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे वेळोवेळी तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमी तर त्याच्याबद्दल अपडेट देईलच, परंतु सोबत तुम्ही मेल चेक करत चला. ऑफिशियल वेबसाईट बँक ऑफ बडोदाची आपण चेक करा, म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून तेव्हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे सगळे अपडेट तुम्हाला आम्ही देऊन टाकू मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये लोकल लँग्वेज जी टेस्ट आहे त्या टेस्ट बद्दल आपण थोडीशी माहिती इथे सांगणं तुम्हाला आवश्यक आहे. आता याच्यामध्ये लोकल लँग्वेज जी आहे ना, तर तुमची 10वी आणि 12वी मध्ये जे आहे तर इकडे या मराठी हा विषय असणं अतिशय म्हणजे आवश्यक आहे. Having studied the specific local language of the state will not be required to undergo the language test. ओके, ठीक आहे. म्हणजे 10वी आणि 12वी मध्ये जर का समजा तुमचं हे लोकल लँग्वेज जे आहे, समजून घ्या महाराष्ट्र मराठी आहे, तर तुम्हाला या लोकल लँग्वेज टेस्टसाठी जायची गरजच नाही आहे. म्हणजे ही तुमची होणार नाही. जर असेल तर हा विषय, तो नसेल तर मग मात्र तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. याचं कारण असं आहे, हे असं का, त्याचं कारण असं आहे की समजून घ्या मी कुठल्या वेगळ्या स्टेटला अप्लाय करतोय, मी आहे महाराष्ट्रातला. आता 10th आणि 12th ला जर का माझी ती लँग्वेजच नसेल त्या स्टेटची लोकल लँग्वेज, तर मला त्या टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. आणि मी महाराष्ट्रातलाच आहे आणि ऑब्व्हियसली माझं 10th आणि 12th मध्ये जर का मराठी ही लँग्वेज आहे 10th किंवा 12th, तर मग मात्र मला त्या लोकल लँग्वेज टेस्टसाठी जे आहे मला त्याला सामोरं जायची गरज नाही आहे. हे तर समजून घेणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. ओके, पुढे काही महत्त्वाचं आहे का
ते आपण बघू. आता लोकल लँग्वेजेस कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती एका चार्ट मध्ये मित्रांनो दिलेली आहे. ठीक आहे. आता एंगेजमेंट ऑफ सिलेक्टेड अप्रेंटिस इज सब्जेक्ट टू इज being declared medically fit as per the requirement of the bank. थोडक्यात तुम्ही मेडिकली फिट असले पाहिजे, त्याचं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ते घेतील, मेडिकल सर्टिफिकेट. आणि मित्रांनो यस कंडिशन ॲडव्हर्टाइजमेंट ओके being declared medically fit in accordance. ओके आताच मी सांगितलं तुम्हाला. बाकी फार याच्यामध्ये नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ ही फार महत्त्वाचा विषय असणार आहे, कारण तुम्ही जर का अप्लाय केलं तुम्ही त्या क्रायटेरियामध्येच बसत नाही आहात त्या वयाच्या, तर मग मात्र उपयोग नाही आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुमचं सगळं क्लिअर पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएट आहे तरच तुम्हाला अप्लाय मित्रांनो याच्यामध्ये करता येणार आहे. ठीक आहे. बाकी वेटिंग लिस्ट आहे का, तर फर्स्ट मेरिट लिस्ट जी आहे नॉन रिपोर्टिंग बाय द कॅन्डिडेट सिलेक्टेड इन द फर्स्ट मेरिट लिस्ट. This wait list shall remain valid for a period of 1 year from the date of declaration of result for the current engagement of. ओके ठीक आहे. थोडक्यात काय आहे की जर तुमचं सिलेक्शन झाली आहे आणि वेटिंग लिस्ट जी आहे ही म्हणजे 1 वर्षापर्यंत ते व्हॅलिड असतात मित्रांनो, त्याच्यानंतर मात्र ते व्हॅलिड नसेल असं याच्यामध्ये बिलकुल म्हणजे क्लिअर मेन्शन इकडे केलेलं आहे. स्टायफंड किती असेल हा एक महत्त्वाचा मुद्दा इकडे आहे. तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं समजून घ्या अप्रेंटिस म्हणून, तर तुम्हाला 15,000 रुपये 15,000 पर मंथ तुम्हाला स्टायफंड मिळेल फॉर द पिरियड ऑफ 1 इयर. ठीक आहे. आणि एनी अदर अलाउन्सेस बेनिफिट्स तुम्हाला आहेत का त्याच्यामध्ये मित्रांनो नाही आहे. द स्टायफंड विल बी पेड टू अप्रेंटिस ऑन द कंप्लीशन ऑफ ईच मंथ आफ्टर ॲडजस्टिंग लॉस ऑफ पे इफ एनी. ठीक आहे. हे पण इथं तुम्ही समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. बघा 15,000 रुपये मिळणार आहे. आणि मी सुरुवातीलाच व्हिडिओ करण्याच्या आधी स्टार्ट करायच्या आधी सांगितलं होतं की ज्याला खूप जॉबची गरज आहे याचं एक्सपिरियन्स कामाला येणार आहे का, तर नक्कीच येईल कुठे ना कुठे तरी है ना. म्हणजे एखाद्या पतसंस्थेत असेल किंवा एखादी शेड्यूल्ड बँक आहे किंवा कोऑपरेटिव्ह बँक आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला हे कामाला येणारच आहे. सोबत 15,000 रुपये मित्रांनो तुम्ही तुमचा खर्च या सगळ्यामध्ये भागवू शकता. तुम्ही बाकीच्या एक्झामची तयारी करतायत, अभ्यास तुमचा चांगला झालेला आहे, असं जर का असेल तर मग मात्र तुम्हाला हा जॉब करून बाकी तुमचा अभ्यासही तुम्हाला जो आपकी जो स्टडी है पढ़ाई है ती तुम्ही मतलब कि आप उसको कर सकते हैं, चालू उसको कंटिन्यू रख सकते हैं. और 15,000 रुपये है कम अमाउंट तो है नहीं है कि आप इसमें से आपका जो ऑनलाइन एप्लीकेशन फीस है, बाकी बुक्सचा खर्च आहे, दुसरे काही खर्च आहेत ना, हे सगळे याच्यामध्ये करू शकता. त्यामुळे ज्याला खरंच आवश्यक आहे की आपण केलाच पाहिजे तर 100% ही अपॉर्च्युनिटी तुम्ही सोडू नका. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगतो 297 जागा आहेत, याला तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या आणि अप्लाय करायला विसरू नका जर तुम्ही एलिजिबल असाल तर. इथेच थांबतो. बोर्डेज करियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा, आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि बोर्डेज करियर अकॅडमीची जी बॅच आहे मित्रांनो ही ऑनलाईन नाही आहे, ती पूर्णतः ऑफलाईन बॅच आहे, ही सुरू झालेली आहे 3 नोव्हेंबर पासून. आपण तीही जॉईन करू शकता. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.